ॐ नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनन्तकोटिब्रह्माण्ड नायकाय परात्मने आनन्दमानन्दकरः प्रसन्नम् सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुळावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्र विदर्भदेशीं सुदामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्र समुदारचेता राष्ट्रसन्तगिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिं प्रमाणञ्च ग्रामगीतामृतं महत् विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी आपुल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्रीभूसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्रीभूसरकरा वंदितो। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु आडकोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय। सब संतन की जय। भारत माता की जय। है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचाररत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज
वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज, विदर्भ केसरी तपोमूर्ती संत गाडगेबाबा, मानवतेचे महान पुजारी गुरुकुंज विहारी जगद्गुरु वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत घोसरकर महाराज, प्रातस्मरणीय पूज्य आचार्य वेरुळकर गुरुजी आदी करून सकल संतांच्या पायाशी नतमस्तक होतो. सोबतच तुम्ही श्रोते महेशाची मूर्ती म्हणून तुमचे सुद्धा पायाशी नतमस्तक होतो. आणि आजच्या या 5व्या दिवसाच्या अष्टश्लोकी भागवताच्या चिंतनाकडे आपण वळत आहोत. सज्जन हो, कालपर्यंत आपण अष्टश्लोकी भागवताच्या संबंधानं जे काही चिंतन केलं त्याच्यामध्ये प्रास्ताविक 2 दिवस मंगलस्मरण आणि 4थ्या दिवशी हे प्रार्थना इथवर आपण पोहोचलो होतो. प्रार्थना म्हणजे नेमकं काय, प्रार्थनेचं स्वरूप म्हणजे काय आणि हय हा शब्द योजण्याच्या पाठीमागचं कारण काय, इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढचा शब्द आहे हय प्रार्थना. पण आता ही जी प्रार्थना केली आहे, हय प्रार्थना म्हणून जी काही प्रार्थना केली आहे, ही प्रार्थना जी केली आहे ती नेमकी कोणाला केली आहे? ही प्रार्थना ज्या उपास्याच्या समोर केलेली आहे, तो उपास्य कोण आहे, कसा आहे, याचं चिंतन होणं अतिशय महत्वाचं आहे. ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी केली आहे ती कोणाला केली आहे? सरळ सरळ त्याचं उत्तर जर द्यायचं झालं तर एका परमपित्या परमात्म्याच्या समोर केलेली ही याचना आहे. त्याच्या साक्षीनं केलेला हा एक दृढ संकल्प आहे, दृढ निश्चय आहे, त्याच्या साक्षीनं केलेला. पण प्रकाशाच्या संबंधानं जर आपण काजव्याकडे दृष्टी वळवली, काजव्याच्या माध्यमातून प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ग्रामगीता असं बोलते की तारकेवरी दृष्टी धरली तरी ती स्वयंची क्षणात उडून गेली, तैसी गती होईल आमची भली. आणि म्हणून काही क्षणापर्यंत, क्षणभरापर्यंत प्रकाश देणाऱ्या त्या काजव्याकडे ही प्रार्थना केल्यापेक्षा जो स्वसंवेद्य आहे अशा स्वसंवेद्याकडे ही प्रार्थना करणं अगत्याचं आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सारख्या संतांना कडून चुकलेलं आहे. आणि म्हणून आमच्या ज्या काही देवी देवता आहेत, या तुकाराम महाराजांसारख्या संतांनी सांगितलं की आम्ही कोण्या देवाची भक्ती केली पाहिजे, कोण्या देवाच्या पाठीमागं लागू नये. ते सुद्धा सांगतात की शेंद्री हेंद्री देवी दैवते कोण पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा जे रडते मागती शिते अवदान. जे देवी देवता शेंद्री हेंद्री आहेत, शेंदूर फासून केलेले दगड आहेत, त्या ज्या देवता आहेत, ज्यांना दही भाताचं बोनं दाखवलं नाही तर त्यांना क्रोध येते, ज्यांच्या समोर बकरा कापला नाही तर त्याला क्रोध येते, ज्याला नैवेद्य दाखवला नाही तर त्या देवाला क्रोध येते, ज्याच्या आंघोळ घालून दिली नाही त्या देवाला जर क्रोध येते. असे जर देव असतील तर ते देव, त्यांची पूजा आम्ही करणार नाही. न म्हणो या देवा आणि काते, आम्हा विष्णुदासा एक विध भाव, न म्हणो या देवा आणि काते. आम्ही त्या शेंद्री हिंद्री देवाची पूजा करणार नाही. चक्रधर स्वामीने तेच सांगितलं की आम्ही अन्य देवाची पूजा करणार, एक जो परमतत्व आहे त्याची आम्ही उपासना करू. आणि म्हणून आमच्या संत वाङ्मयामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे की जो खरा देव आहे त्या खऱ्या देवाची आम्ही उपासना केली पाहिजे, त्याच्याकडेच याचना केली पाहिजे. मागणी करत असताना सुद्धा कोणाकडे मागावं याचं चिंतन आवश्यक आहे. अर्थातच मागणी करत असताना काही ठिकाणी मागणारा आणि देणारा दोन्हीही योग्य असतात, काही ठिकाणी मागणारा आणि देणारा दोन्हीही योग्य नसतात. काही ठिकाणी मागणारा योग्य असते पण देणारा योग्य नसतो, आणि काही ठिकाणी देणारा योग्य असतो पण मागणारा योग्य नसतो. मागणारा योग्य आहे
पण देणारा योग्य नाही. एखाद्या पाखंड्याकडे आत्मज्ञान मागणारे लोक, आत्मज्ञान मागणारे योग्य आहेत, पण तो पाखंडी आत्मज्ञान देण्यासाठी योग्य नाही. काही लोक मागणी अयोग्य आहे, मागणारा देणारा समर्थ नाही. देणारा समर्थ आहे पण मागणी योग्य नाही असा दुसरा वर्ग आहे. बरेच लोक साधूजवळ जातात, देवाजवळ जातात, ते काहीही देऊ शकतात, पण त्यांच्याकडे धन मागतात, दौलत मागतात, पुत्र संपत्ती मागतात. काही लोक देण्यासही योग्य नाही आणि मागणीही योग्य नाही. साधूकडे व्यसनाची मागणी योग्य नाही आणि साधू व्यसन देण्यासही योग्य नाही. असे अनेक अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी एक योग्य असते तर काही ठिकाणी दुसरी योग्य नसते. एक वेळची पंगत एका ठिकाणी पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये वाढत असताना तो श्रीखंड वाढत होता आणि श्रीखंड कुठं कुठं थोडं त्याच्यामध्ये कलर टाकून केला जातो. पिवळा कलर त्याच्यामध्ये टाकलेला होता आणि ते बेसनासारखं दिसत होतं. तो वाढणारा तिथून जात होता. पंक्तीतले सगळे लोक त्या श्रीखंडाची वाट पाहत होते, कधी येतात म्हणून जेवण सुरू करत नव्हते. पण तिथं एक अतिशहाणा बसला होता. तो म्हणत, काय मूर्खपणा लावलाय तुम्ही? अरे मूर्ख हो, जेवण चालू करा. काय त्या बेसनासाठी थांबल्या? बेसन खाऊन कोणाचं भलं झालं आहे का? बेसनासाठी थांबल्यापेक्षा जेवण चालू करा. म्हणून तो काही घेत नव्हता. तो बेसन ते श्रीखंड वाढायला आल्यावरही त्यानं घेतलं नाही आणि जेवण चालू करून दिलं. पण तो वाढणारा जो होता त्याच्या मनात कुठेतरी खंत होती का अख्ख्या पंक्तीनं श्रीखंड घेतलं पण यानं श्रीखंड घेतलं नाही, तर याचं मागचं काय कारण असावं? काय चिंतन, काय कारण मीमांसा काय असली पाहिजे त्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सांगत नव्हता आणि हा त्याला म्हणत होता, अरे घ्या ना हो, थोडं तरी घ्या. सगळ्या पंक्तीनं घेतलं पण तुम्हीच घेत नाही. अहो थोडं तरी घ्या, अहो थोडं तरी घ्या. अहो सगळ्यांनी घेतलं, तुम्ही का घेत नाही? थोडं तरी घ्या. त्यावेळेस तो कंट्रोल थोडं टाक, थोडं एकदम थोडं असं करता तो घाबरत त्यानं घेतलं आणि ते घेतल्यावर थोडंसं असं तोंडात टाकल्याबरोबर पहिलाच घास घेतल्याबरोबर त्याला वाटलं, अरे हे तर बेसन नाही, हे तर श्रीखंड आहे. आणि मग पंगत उठायला लागली आणि तो त्या वाढणाऱ्या पोराला आवाज देत होता की थोडं वाढणार रे वा, थोडं वाढणार रे. तो म्हणतो, उठा, आता पंगत संपली आहे. इथं वाढणारा योग्य आहे पण खाणारा योग्य नाही. असा प्रकार कुठं होत असतो. आणि म्हणून विषय काय आहे की नेमकं मागत असताना कुणाकडे मागावं? आपण ज्याच्याकडे मागतो तो देण्यास समर्थ आहे काय? एक मुलं आपल्या बापाकडे आईकडे मागतात, आई देण्यास समर्थ आहे का? मुलानं आईकडे मागितलं की आई बापाकडे मागते. मग बाप देतो पण बाप देणार आहे काय? बाप जिथं कुठं नोकरी करतो, जे कोणता व्यवसाय करतो, त्याच्यातून जे लोक त्याला पैसे देतात ते देणार, ते तरी देणार आहेत काय? ही अशी जशी साखळी आहे. आणि म्हणून आमचे संत सांगतात की अरे अल्लाकडे नमाज पढून अल्लाकडे काही याचना करणाऱ्या राजाला मागण्यापेक्षा डायरेक्ट अल्लाला का मागत नाही? नमाज पढणाऱ्या राजाला भीक मागण्यापेक्षा तो राजा ज्या अल्लाच्या समोर नमाज पढतोय त्या राजाला का भीक मागू नये? अर्थातच एका वेळेसचा प्रसंग आहे. एक याचक एका राजाच्या दरबारात गेला आणि राजाकडे काहीतरी मागणी करायची आहे म्हणून त्याने त्या ठिकाणी सांगितलं. मग राजाकडे मागणी करायची आहे म्हणून तिथं बसला. त्याला नंतर समजलं की राजा जरा व्यस्त आहे. तेव्हा विचारलं की राजा कुठे व्यस्त आहे? असं की राजा नमाज पढतोय. मग नमाज कशा करता? अल्लाकडे काहीतरी मागतोय या राज्याच्या सुख समृद्धीकरिता. तेव्हा तो म्हातारा म्हणाला की ठीक आहे, राजाला माझा प्रणाम सांगा आणि मी निघालो. अरे
राजाला प्रणाम सामान सांगा आणि निघाल म्हणजे तुम्ही आले होते राजाच्या भेटीकरता निघाले. अहो मी राजाकडे मागण्याकरता आलो होतो, पण ज्या वेळेस समजलं की हा राजाच दुसऱ्याकडे मागतोय त्यावेळा या राजाला मागून काय फायदा आहे, आणि तो वापस निघाला. आणि म्हणून जीवाचं जे दारिद्र्य आहे, दुःख दैन्य आहे, ते मिटवून देण्याकरिता एकच असा समर्थ आहे, एकच दानशूर आहे. विठेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दानशूर दाता, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही दानशूर नाही. आणि म्हणून ग्रामगीतेच्या पहिल्याच अध्याय महाराजांनी ठासून सांगितलं आहे की जीवाचे दारिद्र्य द्याया झुगारून, एक तुची आहेशी सर्व संपन्न, म्हणून तुझशी आलो शरण सर्वज्ञा आदी पुरुषा. आणि म्हणून हा जो आदि पुरुष आहे, सर्वज्ञ आहे, स्वसंवेद्य आहे, तो एक फक्त तुम्हाला देण्याकरिता योग्य आहे, म्हणून त्याच्याकडे ही प्रार्थना केलेली आहे. परंतु याकरिता तुमचा एकनिष्ठ भाव असला पाहिजे. तुमचा एकनिष्ठ भाव जर त्यात नसेल, त्या चैतन्य शक्तीच्या ठिकाणी नसेल, तर मग मात्र तुमची जी काही भक्ती आहे किंवा तुम्हाला जे काही प्रार्थनेचं फल आहे ते फल मात्र प्राप्त होणार नाही. आणि म्हणून हे शेंद्री हेंद्री देवदैवत काही तुमच्या कामाला येणार नाही. त्याच्याकरिता तुम्हाला देवाची ओळख होणं आवश्यक आहे. आणि खऱ्या आपल्या लोकांमध्ये नाही. आपले लोक काय करतात, एक अवधूत पंथ म्हणून एक पंथ आपल्या विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये सावंगा विठोबा म्हणून त्यांचं जे तीर्थ आहे त्या ठिकाणी, आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ते प्रसिद्ध आहे. अवधूत पंथ, मोठे मोठे टाळ असतात त्यांचे, ते रात्रभर भजन चालते. त्यांच्यामध्ये एक सांगितलं आहे की याहीनं नाश केला, याहीनं नाश केला, याहीनं नाश केला, याहीनं नाश केला, खरा देव नाही ओळखीला, त्रिगुणासंग लुंड मुंड झाला, भजत नाही आदे पुरुषाला, याहीनं नाश केला, याहीनं नाश केला. अर्थात आदि पुरुष जो परमात्मा त्याला ओळखत नाही आणि त्रिगुणात्मक देवतेंच्या अर्चनामध्ये आपला कालखंड घालवतात असे जे भक्त आहेत, ते भक्त काही खरे भक्त ठरू शकत नाही, खऱ्या देवाचे भक्त ठरू शकत नाही. अर्थातच आम्ही ज्या देवाची पूजा करतो त्या देवाच्या बाबतीत एकविध भाव आमच्या ठिकाणी असला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकाचं विवरण करत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी स्थिर न राहता नानाविध देवतांच्या संबंधानं अर्चन करणारे वा दिवसा गणिक देव बदलणाऱ्या लोकांना हिनवून टाकलेला आहे, त्यांना तुच्छ लेखलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे आणिका करी, पितृ कार्यावसारी पितरांचा होय. ज्या वेळेस घरी सत्य स्वरूप देवाला सोडून या शेंद्री हिंद्री देवांच्या समोर हा नवस करते, ज्या वेळेस पितरांचं श्राद्ध असते त्यावेळेस पितराची भक्ती करते, आणि पुढे एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी ते तुलाची नागासी, पंचमीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी जितकं प्रेम विठ्ठलावर आहे, जितकी श्रद्धा विष्णूवर आहे, तितकीच श्रद्धा तितकीच निष्ठा नागपंचमीच्या दिवशी नागावर आहे. पुढे चावथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये, चावदशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. पुढे चतुर्थी आली की गणपतीचा भक्त होते, गणेश चतुर्थी आली की गणपती बसवते, आणि नवरात्र आलं की दुर्गा देवीची पूजा करते. पुढे नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी,
आदित्य वासरी वाढी भैरवा पात्री. चालली त्याची देवता फिरत फिरत. ऐसा एकलाची आघवे पाठी सोमवार धावे आणि बेलासी लिंगा धावे. ऐसा एकलाची आघवे जोगवी जो ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी आवघेन गावद्वारी आहे व जैसी. असा जो भक्त आहे ज्याचे दिवसागणिक सणागणिक देव बदलतात, ऋतुकाल परत्वे देव बदलतात, असा भक्त जो आहे ज्याचं सोमवाराला की शिव भोळा चक्रवर्ती तुझे पाय माझे चित्ती, मंगळवाराला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दना लागुनी. लगेच बुधवार आला की नमो विश्वरूपा विश्वाची या बापा पांडुरंगा नमो आदिरूपा. नाही. आणि पुढे गुरुवार आला की गुरुवार आला की त्या गुरुवारा दिवशी मग मात्र जय जय सद्गुरु गजानना चालू त्याचं. गुरुवार आला की गजाननाची बावन्नी सदा असावी ध्यानी मनी चालू झालं. शुक्रवार आला की शुक्रवारीच्या देवाची पूजा. शनिवार आला की शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. आणि रविवार आला की येळकोट येळकोट जय मल्हार. अशी ज्याची पूजा आहे, असा जो पूजक आहे तो अवघेन गावद्वारी आहे व जैशी. ती सौभाग्यवती आहे पण तिचा नवरा एक नाही, अवघ्या गावातले माणसं तिचे नवरे आहेत. अशा पद्धतीच्या बाईची जी अवस्था आहे ती या अनेक देवतेंच्या एका उपासक अनेक देवतांची पूजा करत असेल तर त्यांची ही अवस्था आहे. आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी हिनवून टाकलं आणि सांगितलं की तुम्ही देवतांतरा न भजावे, तुमची काही गरज नाही देवतांची पूजा करायची. आणि म्हणून ह्या बहुदेवापासनेमध्ये काय झालं, भुसरकर महाराज सुद्धा सांगायचे की बहुदेवाचे व्यर्थची भांडणं मूल तत्व समत्याचे. आणि व्यर्थ भांडणं वाढायला लागली. देव वास्तविक पाहता आमचं शास्त्र सांगते की एको देवो सर्व भूतेषु गूढ सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा. पण असं असताना आपुले धर्म कर्म देव भिन्न भिन्न समजती मानव. तेने असोनी एकची गाव झाले भाव वेगळे. हा रोग लागला. एकच देव आहे पण त्या एकच देव असूनही सुद्धा त्याच्यामध्ये वाद विवाद निर्माण झाले. एकच देव आहे. अहो आमचा वेदांत सांगते की एकमेवा द्वितीयम ब्रह्म. ब्रह्म हे एक आहे आणि अद्वितीय आहे. अद्वितीय म्हणजे याच्यापेक्षा दुसरं नाही, एकच आहे असं आमचं शास्त्र सांगत असतानाही आम्ही अनेक अनेक देवतांच्या वादविवादात पडतो. आणि एक देव असून सुद्धा. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक तळमळ होती की एको देव सर्वभूतेषु गूढा आणि एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे ना, मग हा सिद्धांत अबाधित राहायला पाहिजे. म्हणून महाराजांनी प्रार्थना केली होती की देव हा एकची राहो, जगाचा भेद लयाला जावो, शांती अखंडित राहो. आणि त्याकरिता देव हा एकची राहो हा सिद्धांत महाराजांना पाहिजे होता. आणि म्हणून देव हा एकची राहो याच्याकरिताच प्रत्येक कालानुरूप आमच्या संतांच्या पुढे ज्यावेळेस प्रश्न पडला होता की अनेक मंदिरे अनेक देवता विचारे लोका न पटे एकता, त्यातून एक निवडावा कोणता प्रश्नची पडे. हा प्रश्न ज्यावेळेस आमच्या संतांच्या पुढे निर्माण झाला त्यावेळेस ग्रामगीतेमध्ये 27व्या अध्यायामध्ये महाराज सांगतात की हाची प्रश्न संतांपुढती. पूर्वीही होता जव पंथ लढती, म्हणून विठ्ठल ब्रह्ममूर्ती दाविली त्यांनी सर्वापुढे. सर्व पंथांच्या संतजनी केली एकी तये स्थानी, ज्ञान प्रेम ज्योती पेटविली भुवनी महाराष्ट्राच्या. बंगाली तामस भक्ती प्रथा
सुधारावया उजळली कृष्ण कथा, चैतन्य प्रभूने भाविका पंडिता, विविध पंथा एक केले. धकाधकीचा काळ आला, संती उपास्यात बदल केला. तुलसीदासे रामदासे दाविला, राम कोदंडधारी. ज्या वेळेस ग्रामगीतेच्या 27व्या अध्यायामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, ज्या वेळेस आमच्या संतांच्या समोर धकाधकीचा काळ होता, ज्या वेळेस असुरांना नष्ट करण्याकरिता अतिशय आवश्यकता होती, त्यावेळेस आमच्या समर्थ रामदास स्वामी, तुलसीदासादिक संतांनी कोदंडधारी नाम, धनुष्यधारी राम आमच्या समोर ठेवला. ग्रामगीता बोलते. त्यानंतर कृष्ण कथा, तामस पद्धतीनं भक्ती केल्या जात होती, ती तामसी भक्ती नष्ट करण्याकरिता आमच्या साधू संतांनी कृष्णाची भक्ती वाढवली आणि सांगितलं की कृष्ण भक्ती विन तरला जगी कोण, दावा निवडून ऐसा मज. आणि मग हाच प्रश्न ज्यावेळेस काही कालानंतर पडला आमच्या संतांच्या समोर, त्यावेळेस म्हणून विठ्ठल ब्रह्ममूर्ती ठेविली त्यांनी समाज आपला, विठ्ठल ठेवला. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व पंथांच्या संतांचा झेला गुंफेला ज्या भावेने या न्यायानं सर्व संतांचं एकत्रीकरण त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आमच्या साधू संतांनी केलं. आणि म्हणूनच या परी देशकाल प्रसंगे संघटन केंद्र निवडावे लागे आणि आजच्या काळी जुळवावया धागे कोणते रूप निवडावे, हा महाराजांनी एक विचार केला. महाराज म्हणतात की याचा मागे मी विचार केला, अधिकाधिक अनुभव घेतला आणि शेवटी निश्चयाने निवडिला गुरुदेव माझा. तर प्रश्न निर्माण होते की हा गुरुदेव म्हणजे काय. श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे की स आदिदेव जगतां परो गुरुः, म्हणजे भिन्न भिन्न धर्मांनी परमेश्वराला वेगवेगळी नावं जरी दिली असली तरी सुद्धा तो काही वेगळा झालेला नाही. जो एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे तोच आमचा गुरुदेव आहे. या गुरुदेवाचं स्वरूप काय, गुरुदेव कसा आहे, हा गुरुदेव कोण आहे, या गुरुदेवाची व्याख्या काय आहे, गुरुदेवाला किती हात आहेत, किती पाय आहेत, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गुरुदेवाच्या संबंधानं चिंतन मांडत असताना पूज्य दादांनी सद्गुरु तत्वबोध नामक जो समर्थ आडकोजी महाराजांच्या अष्टकावरचा विवरणात्मक एक ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये फार सुंदर सुंदर अशा पद्धतीचं वर्णन केलं की हा गुरुदेव म्हणजे नेमका कोण. जेव्हा नवते चराचर भूत भौतिक आडंबर, जेव्हा नवता विश्वाकार जीव शिवादिक अपार खेळ, स्थूल सूक्ष्म सृष्टी कारण, जेव्हा नव्हते द्वैतपण तेव्हा होते एकची पूर्ण ब्रह्मनिरंजन सर्वथा. तोची नित्य आदी रूप स्वसंवेद्य निर्विकल्प, तेची गुरुदेव ज्ञान स्वरूप मांगल्य अमूप ज्या ठाई, त्याला गुरुदेव म्हणतात. कोणाला गुरुदेव म्हणतात? ज्या वेळेस हे चराचर नव्हतं, ज्या वेळेस भूत भौतिक पंचमहाभूत नव्हते, पंचतन्मा काहीच नव्हतं, जेव्हा नव्हता विश्वाकार जीव शिव खेळ अपार, हे ज्यावेळेस नव्हतं, ज्यावेळेस स्थूल सूक्ष्म सृष्टीचा कारण सृष्टीचा काही लवलेश नव्हता, जेव्हा नव्हते द्वैतपण, ज्यावेळेस त्या तत्वावर स्फुरणरूप माया सुद्धा निर्माण व्हायची, ज्याचे केवळ ब्रह्म होतं, ज्याचा मायेशी संबंध यायचा होता, जे परब्रह्म व्हायचं होतं, नाही केवळ ब्रह्म होतं, अशा स्थितीमधले जे तत्व होतं, जेव्हा होते एकची पूर्ण ब्रह्मनिरंजन सर्वाद्य, तोची नित्यादी रूप स्वसंवेद्य निर्विकल्प, तेची गुरुदेव ज्ञान स्वरूप मांगल्य अमूप त्या ठाई, तो गुरुदेव आहे. हे खरं गुरुदेवाचं स्वरूप आहे.
आमच्या नाथबाबांनी सुद्धा सांगितलं, एकनाथ महाराजांनी, जेव्हा कैच नव्हते काही, चंद्र सूर्य तेही पाही, अवघे एकची होते पाही, कान्होबा तेरे ते. आणि असं जे तत्व आहे, त्या मूल तत्वाचा जो अनुभव, ज्ञानगम्य विश्वात्मक देव, तोची मानिला गुरुदेव प्रार्थनीय. त्याला आम्ही गुरुदेव म्हणतो. कोण? त्या मूल तत्वाचा. त्या म्हणजे कोणत्या? आतापर्यंत जे सांगितलं त्या म्हणजे कोणत्या? या सृष्टीच्या व्यक्त दशेपूर्वी सजातीय स्वगत भेद शून्य रहित एकमेवाद्वितीय जे ब्रह्म होतं, त्या ब्रह्माला गुरुदेव असं म्हणतात. जे पृथ्वीच्या व्यक्त दशेनंतरही जसच्या तसं आहे, त्या तत्वाला गुरुदेव असं संज्ञा दिलेली आहे. त्या मूल तत्वाचा. कोणत्या? आपण बरेच मंडळी संत ज्ञानोबारायांचा अभंग जो आहे तो मोठ्या आवडीनं म्हणतो की, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा जो विठेवरचा विठ्ठल आहे ना, हा विठ्ठल तो आहे. तो म्हणजे कोणता? सृष्टीच्या अव्यक्त दशेच्या वेळेस जे काही तत्व होतं, त्या तत्वाला विठ्ठल म्हटलं. ते जे तत्व आहे, तेच तत्व या विठ्ठलाच्या रूपानं आमच्या विठेवर उभा आहे. ते तत्व आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा आम्ही ज्याला विठ्ठल म्हणतो, ज्याला आम्ही माधव म्हणतो, तो कोण आहे? तो या सृष्टीच्या व्यक्त दशेपूर्वी असलेलं एक केवळ ब्रह्म आहे, केवळ चैतन्य आहे. त्याला आम्ही विठ्ठल म्हणतो. तो हा गे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून या. तो हा आहे, तो आहे हा. आणि म्हणून गजानन महाराजांची बरीच भक्त मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. गजानन महाराजांच्या आरतीमध्ये सुद्धा आला की, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिरचर व्यापून उरले जे या जगताशी, ते तू तत्व खरोखर निसंशय असशी, लीळा मात्रे धरिले मानव देहाशी. गजानन महाराज ज्ञानस्वरूप आहे. ते कोण आहे? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, ते तू तत्व खरोखर, ते तत्व तू आहेस असं म्हणतात. म्हणजे ते तत्व ते म्हणजे तो हा गे श्रीहरी. ते म्हणजे त्या मूल तत्वाचा जो अनुभव, ज्ञानगम्य विश्वात्मक देव, तोची मानिला गुरुदेव प्रार्थनीयामी. भागवताने ज्याला म्हटलं आहे की स आदि देव जगता परो गुरु, त्याला गुरुदेव म्हणतात. आणि तो गुरुदेव जो आहे, त्या गुरुदेवाला अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी, बाप रखमा देवरू खून बांधली कैसी. त्याला अनंत रूपानं अनंत वेशामध्ये आम्ही लोकांनी पाहिलं. किती वेशामध्ये पाहिलं ते सांगता येत नाही. अल्लाह अरिहंत गॉड, अल्लाह गॉड अरहंत देव, अहूर मजद निर्वाण शिव, परमेश्वराशी ठेवा नाव एक गुरुदेव तो माझा. त्याला कोणी अल्लाह म्हणत असतील, ज्याला त्या कोणी खुद आ म्हणत असतील, ज्याला कोणी गॉड म्हणत असतील, तेरे नाम अनेक तू एकही है, एको देव सर्वभूतेषु गुढा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एकच आहे. राम म्हणा, कुणी कृष्ण म्हणा, कुणी मुकिंद म्हणा, कुणी गोविंद म्हणा, तो एकच आहे. एकची तत्व चैतन्य घन, सागरी बर्फ तुकड्या समान. एकच तत्व आहे. तरी नाम अनेक तू एकही है. उपाधीनुसार त्याचे आम्ही वेगळे वेगळे नाव ठेवले असले तरी मात्र ते चैतन्य मात्र एकच आहे. एकच आहे. जेव्हा कैच नव्हते काही, चंद्र सूर्य तेही पाही, अवघे एकची होते पाही, कान्होबा तेरे ते. एकच आहे. आणि त्या एकाची उपासना करायची. त्याला कितीही नाव ठेवा, त्याचे कितीही रूप ठेवा, परंतु तो एक तत्व आहे. आणि असं जे उच्च तत्व आहे त्याला गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. आणि तो व्यापक किती आहे? तो साक्षात परब्रह्म आहे. आणि परब्रह्म असल्यामुळे
नाथ बाबा सांगतात की अखंडाते आव्हान अधिष्ठानाते आसन, आणि असल्या विधिविधानांचीही त्याला गरज नाही. ओ ते चैतन्य शक्ती, ती गुरुदेव शक्ती इतकी व्यापक आहे की त्याचे पूजन गंधाने नोहे, त्याचे मंदिर विशाल आहे. अहो त्याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात, अहो विशालतेला मर्यादा आहे, गुरु त्याहूनही अमर्यादा, याच्यापेक्षा अमर्यादा आहे. विशालता या शब्दाला, अहो ब्रह्म म्हणती सर्वात मोठे परी ही भाषा परकी वाटे. ते मोठा आहे ना, यद्बृहत् तद्ब्रह्म, अरे ही भाषा परकी वाटते. किती मोठा हे सांगता येत नाही. त्याला मर्यादा नाही, अमर्याद तत्व आहे ते. म्हणून गुरु त्याहूनही अमर्याद, त्याचे पूजन कशानं करावं मग? त्याचे पूजन गंधाने नोहे, त्याचे मंदिर विशाल आहे. अहो विशालतेला मर्यादा आहे, गुरु त्याहूनही अमर्याद. कारण भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदादीप जान गुरुदेवाचे, इतका व्यापक ते तत्व आहे. अहो ब्रह्मा विष्णू महेशाधिक आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय. गुरुगीता बोलते की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परंतु आमच्या संत तुकडोजी महाराजांनी त्याच्याही पुढे जाऊन त्याचं व्यापकत्व सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश ये तीनो, ये सब तुम्हारे रूप बखानो, तुम्ही हो सतचित आनंदा, सगुण निर्गुण के मिलवारे, जय मंगल गुरुदेव हमारे, तुम्हारे दर्शन में सुख सारे. अहो हेच ते ब्रह्मा आहेत असं नाही. ब्रह्मा विष्णू महेश हेच त्या तत्वाचे अवतार आहेत, हे म्हणजे ते नाही. याच्याही पलीकडे, यांच्याही पलीकडे जे तत्व आहे त्याला आम्ही गुरुदेव म्हणतो. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, त्याला आम्ही गुरुदेव म्हणतो. आणि असा जो गुरुदेव आहे, त्या गुरुदेवाच्या समोर सर्व धर्मपंथ संप्रदायाच्या लोकांनी तो गुरुदेव मान्य केला. त्याला कोणी निर्मिक म्हणत असतील, त्याला कोणी चेतना म्हणत असतील, त्याला कोणी चैतन्य म्हणत असतील, त्याला कोणी खुदा म्हणत असतील, त्याला कोणी गॉड म्हणत असतील, पण सर्वांनी एक तत्व हे मान्य केलेलं आहे. आणि अशा या सर्व मान्य तत्वाच्या समोर, अविनाशी तत्वाच्या समोर, सर्व संपन्न तत्वाच्या समोर, तूशी आहेशी सर्व संपन्न, कशा करता? जीवाचे दारिद्र्य झुगारून देण्याकरता, अशा सर्व संपन्न तत्वाला गुरुदेव म्हणून त्याच्या समोर वंदनीय राष्ट्र संतांनी ही व्यापक अशा पद्धतीची प्रार्थना केली. आणि या अधिष्ठानाच्या समोर जेथे सर्व धर्म पंथ नाना एकासनी विराजती, अशा पद्धतीची ही सामुदायिक प्रार्थना केली. आणि या प्रार्थनेच्या अधिष्ठानावर जो गुरुदेव स्थापन केलेला आहे, त्या गुरुदेवाच्या अधिष्ठानासमोर आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, आणि देशी विदेशियों को मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा. या व्यापक आणि मुक्त ज्या पद्धतीनं आमचे संत सांगतात की खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबारा सांगता आमच्या पंढरीश भगवान परमात्म्याच्या समोर कोणी या, खट या, नट या, आणि उद्धरून जा, दर्शन हेळा मात्रे त्या होय मुक्ती, असं आमचं हे तत्व. आणि म्हणून या तत्वाच्या समोर ही केलेली प्रार्थना आहे. आणि नेमकी जी प्रार्थना केली आहे, ती प्रार्थना जी केली आहे, ती प्रार्थना कोणती केली आहे त्याच्या पद्धतीनं पुढे. आता गुरुदेवाच्या संबंधानं जितकं बोलत गेलो, आमचे कोटी जन्म जरी गेले तरी आम्ही त्या गुरुदेवाच्या बाबतीत सांगू शकत नाही. कारण ज्या ठिकाणी ज्या तत्वाचं वर्णन करत असताना यन्नेति नेति वचनेर निगमा अवोच्युस्तन देव देव मजाच्युतम आहुराग्र्यम असं म्हटलं जातं. देव कसा आहे? अहो ज्याचं वर्णन वाणीनं करता येत नाही. कारण यन्नेति नेति, अहो एवढाच नाही, एवढाच नाही, एवढाच नाही, एवढाच नाही असं म्हणता म्हणता शेवटी यन्नेति नेति वचनैर निगमा अवोचु. निगम म्हणजे वेद, अवोचू म्हणजे चारही वाण्या त्या वेदांच्या सुद्धा मौन झाल्या.
त्या ठिकाणी आमच्यासारख्या पामर लोकांनी काय त्या गुरुदेवाचं वर्णन करावं आणि काय सांगावं. तो वासुकी वर्णन करायला लागला तर तो सुद्धा जिव्हा चिरोनी बैसला आनंदामृतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आम्ही काय वर्णन करणार. आपण एक श्लोक म्हणत असतो, असतगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर्षा खा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वाम शारदा सर्व कालम तद अपि तव गुणानाम ईशपार न यामती. त्या ईश्वराचं गुणगान करण्याकरिता जर आपण चिंतन जर करतो म्हटलं, लेखन जर करतो म्हटलं, तर असतगिरी समस्या कज्जलम सिंधू पात्रे, समुद्राची शाई केली आणि अखंड शारदा जरी लिहायला बसली तरी सुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाही अशा तत्वाचं वर्णन आमच्यासारख्या अल्प अज्ञानी लोकांनी काय करावं. आम्ही काय सांगू शकतो त्याच्याबद्दल. परंतु पुढेही गुरुदेवाच्या संबंधानं प्रार्थना अष्टकामध्ये पुढेही विचार आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गुरुदेव या तत्वाचं चिंतन न लांबवता आपण थोडक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करू. 15 मिनिट उरलेले आहेत. त्या खटवांगरायाकडे 1 तास उरला होता, 1 तास उरला खटवांगरायाशी, पण आपल्याकडे फक्त 15 मिनिट शिल्लक राहिले. त्या 15 मिनिटामध्ये पुढचा एक मुद्दा पाहून आपण पुढे थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. काल मी बोललो होतो की उद्या आपण स्वर्गाच्या शोधात जाणार आहोत आणि म्हणून ही जी प्रार्थना महाराजांनी केली आहे, हे प्रार्थना आणि गुरुदेव इथपर्यंत आपण आलो. पण ही आता प्रार्थना त्या गुरुदेवाच्या साक्षीने जी केलेली आहे ती कोणती आहे, तर ती प्रार्थना ही आहे की यह स्वर्ग सम संसार हो. हा जो संसार आहे, हा जो इहलोक आहे, हा स्वर्गाची सुखासारखा असावा. परंतु नेमकं स्वर्गातलं सुख म्हणजे काय, नेमकं स्वर्ग हे सुखरूप आहे का, स्वर्गामध्ये खरंच सुख आहे का, आणि मग जर स्वर्गामध्ये सुख आहे किंवा जर स्वर्गामध्ये सुख नाही याचं संशोधन केल्यानंतर जर स्वर्गामध्ये सुख आहे असं म्हटलं तर स्वर्गामध्येच का जाण्याची अपेक्षा केली नाही या प्रार्थनेच्या माध्यमातून, किंवा स्वर्गामध्ये सुख नाही असं जर म्हटलं तर मग स्वर्गासारखा संसार व्हावा असं का म्हटलं. आणि स्वर्गासारखा संसार व्हावा असं म्हणण्याच्या मागं स्वर्गात सुख नाही असं जर म्हणणं असेल तर मग नेमकं स्वर्ग म्हणजे काय, किंवा स्वर्ग कशाला म्हणतात, नेमकं कोणत्या स्वर्गाच्या सारखा हा संसार व्हावा ही अपेक्षा राष्ट्रसंतांनी केली, याचंही चिंतन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुराण काळापासून स्वर्गाच्या संबंधानं विचार आलेला आहे. स्वर्ग स्वर्ग हा शब्द आपण ऐकत असतो. या ठिकाणचे जे काही भोग आहेत, या ठिकाणी जे काही उपलब्धी आहे, ही सर्व नाशमान आहे आणि याच्यापेक्षा उच्च दर्जाचं सुख कुठंतरी आहे. अशा पद्धतीचं विश्वातले सर्व सुख उपभोग त्या ठिकाणी मिळतात अशा संबंधाचा जो एक संकल्पना आहे ती स्वर्गाची संकल्पना आहे. परंतु त्याही ठिकाणी परिपूर्णतः सुखाची प्राप्ती नाही, कारण जीवाचा स्वभाव असा आहे की त्या जीवाच्या पदरामध्ये विश्वातलं संपूर्ण सुख एकट्याच्या पदरात जरी टाकल्या गेलं तरीही सुद्धा तुलसीदास म्हणतात की अरब खरबलो धन मिले उदय अस्तलो राज तुलसी बिन संतोष के सभी नरक का साज. इतकं सगळं प्राप्त झाल्यानंतर जर संतोष नसेल, समाधान जर नसेल, तर मग मात्र काय आहे सज्जन हो, ते स्वर्ग नाही. सुख जरी असलं तरी ते नरकप्राय दुःख देण्याला कारणीभूत ठरत असते. आणि म्हणून रामदास स्वामींनी सुद्धा विचारलाय की रे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधोनी पाहे. कोणी सुखी नाही आहे, सगळे दुःखी आहेत. जो देखे सो दुखिया बाबा. आणि म्हणून अशा वेळी मग काय होते की दिव्य सुख उपभोगांची एक कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि मग
त्या ठिकाणी अमृताची सरोवरे, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची भंडारे अशा पद्धतीचं, आणि मेनकाधिक उर्वशी, मेनका, तिलोत्तमा अशा त्या ठिकाणच्या त्या दिव्यांगना नृत्य करतात. अशा पद्धतीच्या काही भावना ज्या लोकांमध्ये स्वर्ग मान्य आहे त्यांना हे आहे. आणि काही काही धर्म आपल्या पृथ्वी तलावावर असे की ज्यांना स्वर्ग मान्य नाही आहे. स्वर्ग मान्य आहे पण पुनर्जन्म मान्य नाही आहे. अर्थातच पुनर्जन्म मान्य असलेल्या धर्मामध्ये स्वर्ग मान्य केलेला आहे, आणि पुनर्जन्म मान्य नसलेल्या लोकांना सुद्धा जर धर्मामध्ये जर आपण विचारलं की इतका आम्ही न्यायनीतीनं वागतोय, सद्गुण सदाचारी सत्प्रवृत्तीनं वागतोय, अर्थात सत्कर्म करतोय, याचं फळ आम्हाला या जन्मात तर भेटलं नाही, मग ते भेटणार तरी कधी? त्यावेळेस ते लोक त्याच्यावर उत्तर देतात की ठीक आहे, तुम्हाला नाही प्राप्त झालं इथपर्यंत ठीक आहे, पण सज्जन हो, हे सुख तुम्हाला मिळणार आहे, याचं फळ मिळणार आहे, तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. ते कधी आणि कुठं? तर ती होणार आहे स्वर्गामध्ये. अशा पद्धतीचं ते सांगतात. त्या ठिकाणी मग त्या अप्सरांसोबत नाचायला मिळते, मनसोक्त अमृत प्यायला मिळते. अशा पद्धतीच्या नानाविध प्रकारच्या संकल्पना स्वर्गाच्या संबंधाना, आणि मग त्या प्राप्त करण्याकरिता त्या स्वर्गात जाण्याकरिता जे जे काही करावं लागेल ते प्रत्येक गोष्ट करण्याकरिता लोक तयार होतात. आणि त्या संबंधानं काही काही ठिकाणी शास्त्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की स्वकर्मो यजेत, स्वर्गकर्मो यजेत. स्वर्गाच्या प्राप्ती काही यज्ञ निघाले होते. यज्ञ होता, यज्ञाचे बरेच प्रकार आहे, लाजा होम आहे, अनेक अनेक प्रकारचे. त्याच्यामध्ये ज्योतिष आहे, आणि तो त्यामध्ये पशुची बळी दिल्या जाण्याचा जाण्याकरिता स्वतःच्या सुखाला दुःख देऊन त्याचा सुद्धा स्वर्गाची अपेक्षा करणाऱ्या लोकांची मनस्थिती तयार होते किंवा मानसिकता होते वा प्रवृत्ती होते. हाही एक भाग हास्यास्पद एक चिंतन करण्यासारखा भाग आहे. त्या ज्योतिषमध्ये जे काही पशुची बळी दिली जात होती त्याच्या मत आहे, आणि चार्वाकाचं जरी ते मत असलं तरी सुद्धा पाखंडवाद्याचं मत असूनही ते स्वीकारण्या योग्य आहे. जर यज्ञामध्ये पशु पक्ष्यांना बळी दिल्यानं पशु पक्षीही स्वर्गात जातात आणि आपणही स्वर्गाची प्राप्ती होते असं म्हणतात, तर तुमचा बाप कापा आणि त्याचे तुकडे करून वा जिवंत बाप त्या ज्योतिष्ठमध्ये यज्ञात टाका, बापाला स्वर्गात पाठवा ना, नंतर त्याच्या स्वर्गात पाठवण्यासाठी प्रयत्न केल्यापेक्षा. आणि म्हणून तो चार्वाक असं म्हणतो की पशु चेन्न हितः स्वर्गम ज्योतिष्ठमादि गमिष्यति स्वपिता यजमानेन तत्र कस्मान न हिंस्यते. अहो, ज्योतिष्ठमादी यज्ञामध्ये पशु जर बळी दिला तर तो स्वर्गात जातो असं म्हणतात ना, मग आपल्या स्वतःच्या बापालाच बळी द्या आणि त्याला स्वर्गात पाठवा ना. वास्तविक पाहता आम्हाला पशु होमामध्ये टाकायचे नाही, तर आमच्या पशुत्वाचा होम करायचा आहे. देवाच्या समोर जे बलिदान द्यायचं आहे ते देवाला पाहिजे बलिदान. काय पाहिजे बलिदान? कोणतं पाहिजे? तर ते बलिदान हे पाहिजे की आमचा भ्रम, आमचा अभिमान, आमचे विकार हे त्या ठिकाणी पशु बली द्यायचे. पशु काय कोणते द्यायचे आहेत? अहो, आत्मा यजमानहं श्रद्धा पत्नी मन्युः पशुः, म्हणजे आमच्यातला पशुत्वाचा होम करा. आपला आत्मा हा होम करणारा यजमान आहे, त्याची पत्नी श्रद्धा आहे, आणि आपलं मन हे पशु आहे. या मनाचं खंडन करा, या मनाचा नाश करा. हे मन त्या यज्ञामध्ये आहुती देऊन टाका आणि मनाला संपवून टाका, नाहीसं करा. याचं नाव आहे अर्थातच आपल्या विकारांचा नाश करून स्वर्ग. स्वर्ग या शब्दाची व्याख्या सांगतो. स्वर्ग म्हणजे काय? तर स्वतःच्या
विकाराचा नाश करून स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी गुंग होणे, स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी गमने, याला स्वर्ग असं म्हणतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? पुढे तो भाग आलेलाच आहे. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे सु अधिक वर्ग. सु नाम चांगल्या लोकांचा, वर्ग म्हणजे समुदाय, म्हणजे स्वर्ग. आणि म्हणून हा जो स्वर्ग आहे सज्जन हो, त्याचा विचार या ठिकाणी काही लोक करत नाही आणि काही कर्मकांडाच्या पाठीमागं लागतात. आणि या स्वर्गामध्ये गेलंही कदाचित आपण स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गामध्ये गेलोय तर त्या स्वर्गामध्ये जाऊन आपण तृप्त होणार आहोत का? त्या स्वर्गामध्ये जाऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे का? याचं चिंतन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या स्वर्गाचा जो राजा इंद्र, त्या इंद्राचं जे पद आहे ते जरी प्राप्त झालं तरी, जरी मागू पद इंद्राचे, तरी ते शाश्वत नाही साचे, ते शाश्वत नाही. राष्ट्रपती पंतप्रधान झाल्यावर फार मोठा आनंद होतो, पण 5 वर्ष झाल्यानंतर जर तो निवडून आला नाही 6व्या वर्षी, तर तो पंतप्रधान ठरू शकत नाही. त्याच्या नावासमोर माजी पंतप्रधान लागते. म्हणजे पद हे असं आहे की त्याला कुठंतरी सत्ता की आयु न बडी, सेवा की ध्वज सदाखळी. सत्ता कायम स्वरूपी नाही आहे, सत्ता बदलणारी आहे. आणि म्हणून इंद्राचं पद जरी मागितलं आणि स्वर्गाचा राजा जरी झालो तरी सुद्धा ते शाश्वत नाही नाही नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून भगवद्गीता नामक, पण त्या भगवद्गीता नामक जे आपली प्रस्थानत्रयी आहे त्यातला प्रमुख ग्रंथ भगवद्गीता, सर्वमान्य जगमान्य झालेला भगवद्गीता नामक ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये भगवान कृष्ण सांगतात की तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मृत्युलोकम विशन्ति एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. अर्थात ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये मृत्यूलोकम विशन्ति. पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकात यावं लागते. अर्थातच ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं सुंदर विवरण केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की मग तया पुण्याची पावटी सरे. कुठं कुठं विनोदात्मक असं बोलावं वाटते की नेमकं स्वर्ग म्हणजे काय, स्वर्गातलं सुख कसं आहे. तर पुण्याची पावटी सरे, जसं एखादा माणूस दारू पितो आणि दारू पिल्याच्या नंतर त्याच्या पोटात जोपर्यंत दारू असते तोपर्यंत तो उन्मत्तपणा करतोय, आणि दारूची नशा उतरली की पुन्हा जसाच्या तसा, म्हणजे पावटी संपली की जसाच्या तसा. मग तया पुण्याची पावटी सरे. तसं पुण्य संपलं की मग सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. पुण्य संपलं. अर्थातच वैकुंठवासी संत घुसरकर महाराज सांगत की स्वर्ग 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 म्हणजे काय. अरे स्वर्ग म्हणजे भाड्याचा, सर्व सुख सोयींनी युक्त असलेला भाड्याचा बंगला म्हणजे स्वर्ग. जोपर्यंत भाडं भरणं चालू आहे तोपर्यंत ते सुखकारक आहे, आणि जोपर्यंत जेव्हा त्यातलं भाडं भरणं बंद झालं तोच भाड्याचा बंगला दुःखास कारणीभूत ठरतो. साधं उदाहरण तुमच्या खिशातलं देतो. तुमच्या खिशामध्ये जे मोबाईल आहे, मोबाईल कितीही रुपयाचा असो तो तुमच्यासाठी आनंददायक आहे, पण तोपर्यंत जोपर्यंत त्यामधलं जिओचं रिचार्ज संपलं नाही. जिओचं रिचार्ज संपलं की पुन्हा तुमची अवस्था तीच होते जी बॅलन्स नसलेल्या इतर लोकांची होते. जिओचं बॅलन्स हे अनलिमिटेड आहे. कितीही बोला, कितीही नेट वापरा, 2 GB येते, कोणाला 1.5 GB येते, आपल्या आपल्या सोयीनुसार ते मिळतंय.
परंतु त्याची अवस्था त्याच्यासारखीच होऊन जाते. आणि म्हणून यालाच दुजोरा देण्याकरता हा जो विषय आहे की क्षिणे पुण्ये मृत्यू लोकम विषमती, याला दुजोरा देण्याकरता जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आनंदामृत नामक ग्रंथामध्ये सुद्धा महाराजांनी 3ऱ्या अध्यायामधल्या 19व्या ओळीमध्ये सांगितलंय की जरी करीशी यज्ञ दान, जरी करीशी यज्ञ अन्नदान, तरी मिळती स्वर्गादी भोग पूर्ण, पुण्य सरलिया तेथून उतरे भोगाया मृत्यूलोकी. आनंदामृतामध्ये राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं. आणि म्हणून हा स्वर्ग 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 म्हणजे काय तर क्षिणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. बरं त्या ठिकाणी सुख आहे ही गोष्ट तरी खरी आहे का? ही गोष्ट जर खरी असती, त्या अमृतपान करून मेनका, उर्वशी, तिलोत्तमा आदी करून ज्या काही सप्त उर्वशी आहेत, सप्त दिव्यांगना आहेत, त्यांच्यासोबत नृत्य करून त्या ठिकाणी सर्व सुखोपभोग भोगून जर इंद्र सुखी झाला असता, तर मी असा प्रश्न विचारतो, त्या ठिकाणी असलेल्या त्या अप्सरांच्या ठिकाणी तो समाधानी जर असता, तर मी असा प्रश्न विचारतो, त्या स्वर्गामध्ये सुखी असलेला राजा गौतम ऋषीच्या अहिल्याजवळ कुत्रा होऊन कशासाठी आला होता? याचाच अर्थ हा आहे की एरवी स्वर्गस्थळीही गेला तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला, आणि 99 यज्ञ करून झाला सर्प नहुष अहंकार. हा भाग आहे. आणि म्हणून नहुषू स्वर्गाधिपती झाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परी तो रहाटी भांबावला, शेवटी भुजंगत्व पावला. नेणशी काही माहित नाही का? नहुष सुद्धा स्वर्गाधिपती झाला, पण तो रहाटी भांबावला, शेवटी भुजंगत्व पावला. आणि म्हणून शतक्रतू नहुष राजा इंद्र व्हायच्या अगोदर ऋषीच्या शापामुळे सर्प होऊन पडला. हे दुःख नाही काय त्या स्वर्गामध्ये सुद्धा? म्हणजे स्वर्गामध्ये गेल्यानंतर जर तुमचा अहंकार, तुमचे कामविकार जर शमत नसतील, तर त्या स्वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला सुख नाही, तिथंही दुःख आहे. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. हा स्वर्गीय देवांना सुद्धा त्या ठिकाणी जो पश्चाताप होतो स्वर्गामध्ये, त्या पश्चातापाचं वर्णन आमच्या संत साधूंनी केलेलं आहे. आणि म्हणून त्या स्वर्गामध्ये तिळ मात्रही सुख नाही, हे या ठिकाणी सिद्ध होत आहे. आणि म्हणून एकूण हे जे स्वर्ग आहे, मी माफी मागून 5-6 मिनिट जास्त घेण्याचा प्रयत्न करतो, कारण विषयाला पूर्णता दिल्याशिवाय मी थांबू शकत नाही. हे जे स्वर्ग आहे, हा स्वर्ग म्हणजे सुखाचं जे निदान आहे, किंवा सर्व सुख त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर मिळतात, किंवा स्वर्गामध्ये सुख कुठंतरी सुख आहे, ही जी आपली एक गोड गैरसमज आहे, हा या ठिकाणी चूक आहे असं सिद्ध झालं. आता खरं वर्णन केलेला जो दिव्य लोक आहे तो आहे की नाही, या बाबतीतही आमच्या संतांनी असे विचार मांडून ठेवले आहेत की तुलसीदास म्हणतात, कबीर महाराज म्हणतात की वाहन दोजक बहिस्त मुकामा, यही पे राम यही रहिमाना. याच ठिकाणी आहे, त्या ठिकाणी काहीच नाही. येथेच कर येथेच भर, कवी श्रीधराचं भजन आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा स्वप्न सुखाच्या अपेक्षा करणाऱ्या वेदज्ञांना सरळ सांगितलंय की अगा स्वप्नी निधान फावे, परिचैल्या हारपे आगवे, तैसे स्वर्गसुख जाणावे वेदज्ञाचे. स्वप्नामध्ये जसं सर्व काही सुख दिसते, पण स्वप्न गेल्यानंतर ते नष्ट होते, तसं स्वप्नवत ते स्वर्गातलं सुख आहे, स्वर्ग आहे. आणि म्हणून ज्ञानराजांनी असं म्हटलं. एवढंच नाही तर समर्थ रामदास स्वामी तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, आणि स्वर्ग 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 हे काय आहे तर त्रिविष्टप स्वर्ग लोकी, ते असं अथर्ववेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि दासबोधामध्ये सुद्धा सांगितलं आहे की त्रिविष्टप 3 टेकड्याची सुखसंपन्न वसाहत होती, त्याला स्वर्ग अशा पद्धतीचं, वैकुंठ आणि कैलास अशा पद्धतीचं म्हटलं जात होतं. अर्थातच महाभारत, भागवत आणि रामायणादी ग्रंथामध्ये त्याचा परामर्श आलेला आहे, त्याचा भाग आपण उद्या थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. परंतु हे जे काही आहे स्वर्गामध्ये सुख आहे असं म्हणणं म्हणजे येर नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नाम सुख.
स्वर्गामध्ये सुख आहे हे कशावरून? नरकात दुःख आहे या संकल्पनेतून स्वर्गात सुख आहे ही भावना तयार होते. ज्याप्रमाणे एखादा माणूस हा सावळा जरी असला तरी त्याला जर कोळ फुटली असली तर त्याला आपण गोरा गोमटा असं समजतो, पण तो गोरा गोमटा नाही. त्याचं गोरेपण हे त्याच्या शरीरावर कोळ असल्यामुळे आलेला आहे. तो स्वभावतः गोरा नाही. तसं स्वर्ग हा स्वभावतः सुखकारक नाही. नरकामध्ये नाम अपकीर्तीमध्ये दुःख आहे, यावरून स्वर्गामध्ये सुख आहे अशा पद्धतीचं बोलल्या जात आहेत. आणि म्हणून आमच्या संतांनी तर स्पष्ट सांगितलं आहे की स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे आणि पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य. त्या पुण्याच्या माध्यमातून जर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होत असेल तर ते पुण्यही खरं नाही आणि तो स्वर्गही खरा नाही. कारण तुमचं ध्येय काय आहे? स्वर्गप्राप्ती हे तुमचं आमचं ध्येय नाही, तर अंतिम ध्येय अखंड शांती अनुभवा यावी जीवाप्रती हे आपलं ध्येय आहे. प्रत्येक जीवाचं ध्येय काय आहे? उद्देश काय आहे? अंत में तुझ में समरस हो जाए यह हमारा ध्येय है, उद्देश है. हे आमचं ध्येय आहे. आणि हे आमचं ध्येय असताना आम्ही जर स्वर्गाच्या अपेक्षेनं पुण्य करत असू तर ते खरं पुण्य ठरू शकत नाही, ते शुद्ध पुण्य ठरू शकत नाही. तर शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ध्यानावं. आणि म्हणून स्वर्ग नरकाची जी ख्याती आहे, स्वर्ग नरक जे आहेत, अरे आमचे संत ज्ञानोबाराय तर सांगतात की स्वर्गाची अपेक्षा करणारे स्वर्गालाच डोक्यावर घेऊन नाचणारे जे धर्म आहेत ना, ते धर्म नाहीत, ते अज्ञान आहेत, ते अधर्म आहेत. म्हणून तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडुनी घाली अशेक ज्ञाने येणे. आणि म्हणून स्वर्ग नरकाची ख्याती दर्शवणारे जे काही धर्म आहेत ते धर्मच नाहीत, तो सगळा अज्ञानाचा पशारा आहेत असं आमचे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतात. आणि म्हणून अशा या तुच्छ स्वर्गाच्या सुखाची अपेक्षा जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे महात्मे करणं हे काही शक्य नाही आहे. अर्थातच या स्वर्गसम संसाराचा नेमका अर्थ काय हा पाहण्याकरिता आपल्याजवळ आता वेळ शिल्लक राहिलेला नसल्यामुळे या पुढचं जे चिंतन आहे, खरा स्वर्गसम संसार कोणता आणि कसा, याचं चिंतन आपण उद्या याच पेजच्या माध्यमातून ठरल्या वेळेवर सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि म्हणून या अष्टश्लोकी भागवताच्या स्वर्गसम संसाराचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये करूयात. आज याच ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. आज रात्रीच्या प्रवचनाची सूचना अशी आहे की रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तिपरायण सुश्री ऋषिकाताई पिंगळे बडनेरा यांचं प्रवचन होणार आहे. आमच्या हरिभक्तिपरायण डॉक्टर निखिल बुवा कुबळे यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचाही सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा. आणि या विनंतीसह आणि या चिंतनासह याच ठिकाणी झालेली प्रवचनरूपी सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार शांतीपाठाकडे वळूया आणि शांतीपाठाच्या माध्यमातून प्रवचनाला समारोप करूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थाळकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. जय गुरु.